नमस्कार. आज 5 फेब्रुवारी आणि राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे. जवळपास काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्या पिकाचं जे आहे, तर या ठिकाणी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आणि या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेसंदर्भात आपण शेतकऱ्यांना अगोदरच पूर्वकल्पना दिलेली होती. जे शेतकरी रोज हवामान अंदाज बघतात, त्यांना माहिती आहे. सध्याची परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी एक WD आहे आणि हा उद्या काहीसा पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे. आणि त्यासोबतच महाराष्ट्राला आपण जर जवळून बघितलं, तर सातारा, सांगली या ठिकाणी काहीसे संध्याकाळी ढग होते. त्यानंतर धाराशिव आणि लातूर या ठिकाणी देखील ढग होते. खास करून जो दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आहे, या ठिकाणी काहीसा उन्हाळ्यासारखा उकाडा या ठिकाणी जाणवत असेल. त्यानंतर आता आपण बघूया, की काल देशामध्ये कुठे पाऊस झाला, तर राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी जोरदार पावसाची सरी आहेत. तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील झालेला आहे. जसं हवामान विभागाने कळवलं होतं, त्याप्रमाणे देखील पाऊस झालेला आहे आणि अजून आत्ताशी फक्त फेब्रुवारीची सुरुवात आहे. अजून शेवटपर्यंत देखील काही पावसाचे वातावरण निर्माण होते का? तर त्यामुळे देखील पावसामध्ये काहीशी वाढ होईल. आणि कालचं ऊन जर आपण बघितलं तर मराठवाड्यातील संपूर्ण विभागामध्ये, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी देखील चांगल्यापैकी ऊन काल जाणवलं असेल आणि कालच्या तुलनेमध्ये आज उन्हाचा चटका वाढलेला आहे. त्यानंतर सोलापूर, अहमदनगर दक्षिण, सांगली, कोल्हापूर आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश विभाग या ठिकाणी देखील उन्हाचा चटका काल चांगलाच होता. तर कालचं जे ऊन राहिलेलं आहे सर्वाधिक, तर विदर्भातील अकोलामध्ये या ठिकाणी तापमान जे आहे, तर जवळपास 35.4 अंश सेल्सिअस नोंद झालेले आहे आणि गोंदियामध्ये जे आहे, तर सगळ्यात कमी तापमान म्हणजेच 32 अंश सेल्सिअस या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे आणि मराठवाड्यातील बीड या ठिकाणी कमीत कमी तापमान हे 32.2 राहिलेलं आहे आणि जास्तीत जास्त तापमान परभणीमध्ये 34.4 अंश सेल्सिअस मराठवाड्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे आणि मध्य महाराष्ट्रातील जर आपण बघितलं, तर अहमदनगरमध्ये कमीत कमी तापमान हे 33.3 अंश सेल्सिअस किंवा 2 अंश सेल्सिअसच्या आसपास आलेलं आहे आणि जास्तीत जास्त जे तापमान आहे, तर सोलापूरमध्ये 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. म्हणजेच दक्षिणेकडील जो मध्य महाराष्ट्र आहे, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्यापैकी उन्हाचा चटका, जवळपास उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली होती, कारण की 36 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि विदर्भामध्ये देखील ही स्थिती आहे. तर उद्यासाठी जर आपण बघितलं, तर उद्या काहीशी तापमानामध्ये जे आहे तर घट येणार आहे. जसं की काल आणि आज चांगला उन्हाचा चटका होता, परंतु जी तापमानात थोडीशी कमतरता येईल, तर ती छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर, जालना त्यासोबत जळगाव या ठिकाणी राहणार आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे आहे तर उन्हाचा चटका हा कायम राहणार आहे. जवळपास 34 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंद होण्याचा जो अंदाज आहे, तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी अंदाज आहे आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील उद्यासाठी उन्हाचा चटका चांगल्यापैकी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पाऊस जरी येणार असला, तर ती विदर्भामध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे. त्यानंतर दक्षिणेकडील जो मराठवाडा आहे, या ठिकाणी आहे, तर पाऊस येणार म्हणून आपल्या पिकांचं जे नुकसान आहे, तर ते शेतकऱ्यांनी करून घेऊ नये. कारण की जे पाण्याचं वगैरे व्यवस्थापन असेल, तर ते शेतकऱ्यांनी योग्य असं करून घ्यावं. कारण की 4-5 दिवस जरी अजून पावसाला बाकी असले, तर पावसाचा स्पेल जो आहे, तर 11 तारखेपासून वाढणार आहे. 10 तारखेपासून ते 11 तारखेपासून. त्यामुळे अजून 5-6 दिवस आहे आणि ऊन देखील जास्त आहे. तर विनाकारण आपल्या पिकांना ताण देऊ नये, ज्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट येत असते. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.